नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे ज्यांनी माझ्या चॅनलला म्हणजे लज्जत जेवणाची या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यासाठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि असेच सपोर्ट करत राहा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आज मी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे घेतलेले उकड गरे करण्यासाठी मी इथे घेतलेले फणस घेतले. कच्चा फणस आहे, त्याची भाजी बनवते. उकडून ते घेतले फणस. ते कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, लाल मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, खोबरं घेतलं आणि मीठ तेल एवढं साहित्य मी उकड गरे म्हणजे गऱ्याची भाजी करण्यासाठी वापरले आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला ह्याचे असं सोलून घ्यायचे, तुकडे करायचे गऱ्याचे आणि त्याच्यात जे बी आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे किंवा बारीक कापल्या तरी चालेल. छोटे छोटे तुकडे करायचे. तुम्हाला कसे पाहिजे, चौकोन किंवा लांबट केले तरी चालेल. आता हे सगळे मी कापून घेते गरे. आता हे फणसाचे गरे आहेत ते मी साफ केले. हे सगळं त्याचा कचरा आहे आणि हे आहेत बिया. आता या बिया मी उकडून घेणार आहेत. बिया शिजायला वेळ लागणार. आता हे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत फणसाचे. आता आपण याला धुवून घेऊया, स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यात. तर इथे आपण राई टाकतो आहे. राई तडतडली की कांदा टाकूया, थोडंसं हिंग टाकूया, त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता टाकूया थोडा, धण्याची टाकूया, थोडीशी लाल मिरची, आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. तर धणा पावडर टाकते, थोडं जिरा पावडर, गरे जे आहेत ते कापलेले आहेत ते टाकूया आणि गॅस मंद ठेवायचा. स्लो गॅसवर आपल्याला शिजवायचे. पाणी अजिबात अगोदर टाकायचं नाही. तेलावर चांगले परतून घ्यायचे. आता हे जरा मिक्स करून घेऊया. गॅस स्लो ठेवायचा आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं. तर खाली करपण्याची शक्यता असते. आता हे शिजेपर्यंत आपण वाट बघायची. नंतर बाकीचं साहित्य आपण शिजल्यानंतर टाकूया. आता मी गॅस स्लो ठेवलेला आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून याला शिजून घेऊया. गॅस स्लो ठेवलेलं आहे. एकदम तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही अगोदर आणि फक्त थोडं शिंपडायचं. अजून तेलामध्ये शिजून घ्यायचं. साईडला बियासुद्धा मी उकडत ठेवलेले आहेत. त्या बियासुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायच्या आहेत. ठेचून घेते म्हणजे लवकर शिजेल ती. याच्या अगोदर मी कच्च्या फणसाची भाजीसुद्धा दाखवली आहे, ग्रेव्ही टाईप. सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. आता हे ठेचून झालेले. आता आपण ह्याच्या सालं काढूयाची. अजून हे शिजायला पाहिजे. आपण थोडंसं पाणी शिंपडा करू, पाण्याचा शिंपडा मारूया. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं शिंपडायचं.
म्हणजे खाली लागणार नाही ती भाजी. आता ह्याच्यावर परत मी थोडा वेळ झाकण ठेवते. टाकते बिया उकडून फोडून टाकलं. आता ह्याच्यात बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. इथे मी टाकते शेंगदाण्याचं कूट टाकते. ओलं खोबरं भरपूर टाकायचं, त्याने टेस्ट छान येते भाजीला. त्यानंतर टेस्टप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता फक्त एक वाफ काढायची आपल्याला. किती छान भाजी दिसते, अगदी सुंदर लागते भाजी. तुम्हीसुद्धा करून बघा ती भाजी. आता थोडा वेळ वाफ देते, वरती झाकण ठेवते. भाजी झालेली आहे, छान झालेली भाजी. पण सर्व करूया. अगदी छान लागते भाजी टेस्टला सुद्धा. या दिवसात असं फणस मिळते, तुम्ही सुद्धा करून पहा. काप्या कच्चा फणस असते त्याचीच भाजी होते ही, बारक्या फणसाची होत नाही. आपण फोडणी याच्यावर टाकूया. जास्त नको टाक. मी बनवलेली फणसाची, कच्च्या फणसाची भाजी तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा करून पहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स. धन्यवाद.